Please subscribe and share SWA News. हा विजय आज झालेला नाही, तो केव्हा ज्या दिवशी अनिल देसाई साहेब उमेदवार म्हणून नक्की झाले त्या दिवशी विजयाची सुरुवात झाली. फॉर्म भरले, आम्ही दुसऱ्या फेरीत गेलो, मतदान झालं, त्या दिवशी आमच्या विजयावर शिक्कामोर्तब झालाय. आज फक्त मतमोजणी करून निवडणूक आयोगाने तो घोषित केलाय. पण आम्हाला आमचा विजय पूर्वीच माहिती होता. कारण चेंबूर अणुशक्तीचं वातावरण बघत असताना महाविकास आघाडीचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने कामाला लागले होते, आमचे कार्यकर्ते, मला वाटते जवळजवळ आम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या कार्यकर्त्यांनी आघाडीच्या डोर टू डोर, जर नगरसेवकाचा निवडणूक असते ना त्या पद्धतीने आम्ही लोकांच्या दारापर्यंत गेलो. आमचा उमेदवार, आमची मशाल, दोन्ही पण नवीन होते आमच्यासाठी. लोकांच्या मनात शिवसेना आणि शिवसेनेचा एक जी निशाणी कोरली होती ती निघता बाहेर काढायची होती तिला, आणि तिथं ही धगधगती ज्वलंत मशाल त्यांच्या समोर न्यायची होती. त्यामुळे आम्ही डोर टू डोर लोकांच्या प्रत्यक्ष दारात जाऊन आम्ही मतदारांना त्या मतदानाचा हक्क बजवायसाठी त्यांना निवडून आणायचे अनिल देसाई साहेबांना आम्ही त्यांना याचना केल्या, आव्हान केलं. आणि आज तुम्ही बघताय की त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आज महाविकास आघाडीची जी काय मुंबईत महाराष्ट्रात घोडदौड चालू आहे आणि मुंबईच्या जवळजवळ 5 जागा महाविकास आघाडीने निवडून आणल्या. आणि मुंबई कोणाची तर मुंबई साहेबांची, मुंबई महाविकास आघाडीची, हे आज आम्ही त्यांना दाखवून दिलेलं आहे आजच्या विजयाने. गद्दाराला गाडलंय, आदित्य साहेब म्हणाल्याप्रमाणे आम्ही गाडलेलं आहे. पण मी सांगेन गाडायचं नाही, त्याला समोर राहून दे. त्याच्या पापाची कर्म, त्याचे पापाचे भोग त्याला बघत राहून दे की बाबा गद्दारी केल्याचं काय फळ असतं ते त्यांना बघायसाठी राहून दे ना. त्यांना समोर गाडून मध्ये दिसणार नाही त्यांना काय चाललंय. भाऊ, तुम्हाला मी पहिल्या दिवशी सांगितलेलं की आम्ही ह्या निवडणुकीची वाट बघत होतो आणि पहिल्या दिवशीच तुम्हाला सांगितलेलं आमचाच विजय निश्चित होणार आहे. आणि जे आमच्या ह्या रणरागिणी आहेत शिवसेनेच्या, या तर मी तर त्यांना सॅल्यूट करते. कारण की प्रत्येक वेळेला ज्यांना जेव्हा मेसेज दिलाय, जेव्हा कॉल केलाय, त्वरित त्या महिला हजर झाल्यात. मी खरंच त्यांचं खूप आभार व्यक्त करते. आणि आमचे जे आमदार आहेत प्रकाश भाऊ फातर्फेकर, आमचे नगरसेवक अनिलजी पाटणकर, मीनाक्षीताई पाटणकर, यांच्या सगळ्या सहकार्याने आम्ही संपूर्ण असं घरोघरी जाऊन जे फिरत होतो आणि खरंच लोकांनी जाण ठेवली त्या गोष्टीची. आणि खरंच या गद्दारांना गाडलं. आम्हाला खूप आनंद होत आहे. आज तुम्ही आमचा जल्लोष पाहतच आहात कसा आहे तो. आणि नेहमीच आमचा जल्लोष तर असतोच, पण आज जरा जास्त रंग आलेला आहे त्याला. खरं तर मला जुनं एक गीत आठवतंय, फडफड फडफड फडकतो भगवा झेंडा गगन, आता नाही फडफड आहे तडफड. ही तडफड होती मराठी माणसांची, मराठी माणसांवर होत असलेल्या अन्यायाची, या महाराष्ट्रावर होत असलेल्या अन्यायाची. आणि सर्व म्हणजे ते हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की या मोदी सरकारला इथून पळून लावायचं. आणि त्यांनी हे दाखवून दिलं. या मशालीने सर्वांना अक्षरशः होरपळून टाकलंय. महाराष्ट्र हा आद्यक्रांतीचा देश आहे. आज ही दुसरी स्वातंत्र्याची लढाई होती. पहिले लढे ते गोरों से आप लढेंगे चोरों से, या चोरांना लढताना महाराष्ट्राने दाखवून दिलंय की आज आम्ही कुणाच्या पैशाला, ईडी होती, पैसे होते, सत्ता होती, या कुठल्याही माजाला न घाबरता आज खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचे सर्व मावळे, मग ते आदरणीय जे आपले उद्धव ठाकरे साहेब असू देत, राहुल गांधीजी असू देत, शरद पवार साहेब असू देत, केजरीवाल साहेब असू देत, या सर्वांनी एकत्र येऊन जी वज्रमूठ बांधलेली, आज अमर अकबर अँथोनी हा पिक्चर पुन्हा हिट झालेला आहे. आणि या वज्रमुठाने या जो बीजेपी सरकार होतं त्याला या महाराष्ट्रातून पळून लावले. भविष्यात तर त्यांना चांगले दिवस दिसतील, कळे लोक दाखवतील. दुसरी गोष्ट, आम्ही नुसतं बोलबच्चन न करता खरं तर अनिल देसाई साहेब सारखा एक सज्जन माणूस निवडून आलेला आहे. आम्ही महाविकास आघाडीतला एक घटक पक्ष काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय खासदार चंद्रकांत हंडोरे आणि नगरसेवक राजेंद्र माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करताना इथले जे स्थानिक आमदार आहेत प्रकाश फातर्फेकर साहेब आणि नगरसेवक अनिलजी पाटणकर साहेब
या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आज आम्ही निवडून आल्यानंतर आज जी खरी गरज आहे ती म्हणजे वृक्ष सगळीकडे लावले पाहिजे. जो मोठ्या पद्धतीने उष्मघातक होत आहे, गरमा होत आहे, त्याच्याकरता आम्ही हे सगळीकडे झाड वाटप करत आहोत आणि ही आमची खरी सुरुवात आहे. ही आमची नांदी आणि आम्ही लोकांचे चांगले कामं करून जाती धर्म याच्यामध्ये द्वेष पेरण्यापेक्षा आम्ही लोकांची कामं करून लोकांच्या मनामध्ये घुसू, लोकांना घाबरवून त्यांच्या पाठी ईडी लावून त्यांचे पैसे खाऊन असं कधी करणार नाही. लोकांच्या सेवेसाठी आम्ही झिजू एवढं बोलून पुन्हा हा विजय महाविकास आघाडीचा आहे. आणि या सगळ्या आज सगळे रंग फिके पडलेत. या पुढे सगळे रंग फिके पडलेत. या भगव्या रंगापुढे, या महाविकास आघाडीच्या रंगापुढे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विजय झाला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाविकास आघाडीचा. आज आम्ही इकडे सावली नाका इथे सर्व विजयाचा जल्लोष करायसाठी जमलेलो आहोत. आणि तसं बघायला गेलं तर आमच्या शिवसेनेच्या रणरागिणी आणि आमच्या वार्डमधले मतदार यांनी जी मेहनत करून आपले अनिल देसाई साहेबांना निवडून दिलंय त्याबद्दल काय त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे. आणखी उद्धव साहेबांना लोकांना वाटत होतं काय करणार उद्धव, काय करणार उद्धव, काय करणार. उद्धवचा उदयच होणार होता हे सर्वांना आम्हाला माहिती होतं आणि त्याप्रमाणे आमच्या उद्धव साहेबांचा उदय होतोय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. त्याच्याबद्दल आम्हाला त्यांचा अभिमान आहे. एवढे 2 शब्द बोलते आणि माझे शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही पहिल्या दिवसापासून शिवसैनिक बोलत होतो की गद्दारा गाडल्याशिवाय आम्ही काय राहणार नाही. 2 वर्ष सतत आम्ही ह्या इलेक्शनची वाट बघत होतो. या गद्दार लोकांनी आमचं पक्ष फोडलं, ठाकरे नाव घेतलं, प्रयत्न केलं, शिवसेना फोडली. पण आम्ही फक्त 2 वर्ष ह्यासाठीच वाट बघत होतो की ह्या गद्दारांना कधी आम्ही गाडतोय. आणि ते सुवर्ण संधी आम्हाला भेटलीच होती. आणि आम्ही पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगत होतो मीडियाच्या माध्यमातून की या गद्दारांना आम्ही काय सोडणार नाही. आज तुम्ही बघितलं प्रचंड बहुमताने अफाट पैसा, एवढा पैसा त्या गद्दारांनी वाटलं. आम्ही इथे पैसे काही वाटलेले नाहीये. निष्ठा वर्सेस गद्दार बोलतात ना, ते गद्दार आणि इथे निष्ठावंत शिवसैनिक होते. ते निष्ठावंत शिवसैनिकांनी त्यांची जागा गद्दारांची दाखवली. आज त्यांना समजलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त ठाकरे आहे. हे बाकी तुम्ही बिंदेच्या नादात तुम्ही लागला नाही. स्वतःच बोलतात ना कर्म इथे तुम्हाला भोगावं तर लागणार, पण स्वतःच जे काय राजकीय त्यांचं हे होतं ते संपून टाकलं. आणि जे शिवसेनेला तुम्हाला भविष्यात माहित आहे की आणि इतिहासामध्ये पण माहिती पडलं की जे शिवसेनेला सोडायचं काम केलं त्यांचा सत्यानाशिवाय हे शिवसैनिकांनी कधी शांत बसलेलं नाहीये. लक्षात एवढंच बोलतो मी. सत्यानाश झाला पाहिजे की नाही. ही लढाई पैशाची नाही तर निष्ठेची होती आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्तित्वाची होती. आणि ह्या आमच्या माता भगिनींनी रात्रंदिवस कष्ट करून जी मेहनत घेतली आणि आमच्या बंधूंनी पण मेहनत घेतली आणि आमचे सन्मान्य नगरसेवक अनिल पाटणकर साहेब यांनी घरोघर जो आपले नगरसेवकच्या इलेक्शनचा प्रचार केला. त्या प्रचार आमच्या मेहनतीला फळ आलं आणि आम्ही जिंकलो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सगळ्या माता भगिनींचे सगळ्यांचे आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र.